राजर्षी शाहू महाराजांचा जय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा। राज्याची सुरक्षा ही भाजपचं सरकार आल्यानंतर खतऱ्यात होती, धोक्यात होती, हे सगळ्यांना माहिती होतं। भाजपची सरकार येणं कधीही कुठल्याही राज्यासाठी एक धोक्याची घंटा आहे आणि ती धोक्याची घंटा आता मोठ्याने महाराष्ट्रात वाजायला लागली। नितेश राणेंची जी वक्तव्य सध्या सुरू आहे, एकूणच मुस्लिम समाजासंदर्भातले असतील, विशाळगड संदर्भातले असतील, याच्या संदर्भात तुम्ही कसं वाटता? बेछूटपणे वक्तव्य चालू आहे? नाही, मी त्यांची वक्तव्य ऐकत पण नाही आणि त्यांच्यावर बोलत पण नाही। आजची घंटा आहे आणि ती धोक्याची घंटा आता मोठ्याने महाराष्ट्रात वाजायला लागली। नितेश राणेंची जी वक्तव्य सध्या सुरू आहे, एकूणच मुस्लिम समाजासंदर्भातले असतील, विशाळगड संदर्भातले असतील, याच्या संदर्भात तुम्ही कसं वाटता? बेछूटपणे वक्तव्य चालू आहे? नाही, मी त्यांची वक्तव्य ऐकत पण नाही आणि त्यांच्यावर बोलत पण नाही। आज आपण शाहू महाराजांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलेलं आहे। इथून पुढे विशाळगडला रवाना होत आहे। एकूणच राज्यातली परिस्थिती पाहता आपण विशाळगडाकडे जात आहे, काय सांगाल? हे बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे की विशाळगड हा एक महत्त्वाचं स्थान आहे, खूप ऐतिहासिक महत्त्व आहे विशाळगडला। आणि आपण जर बघितलं असेल तर महाराष्ट्रामध्ये गंगा जमुना संगम हा प्रत्येक गावाखेड्यामध्ये चालतो आणि तो विशाळगडचा पण इतिहास आहे। आणि तोच संगम आणि त्याच संगमची संस्कृती जपण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी नेहमी करत आहे। आणि कोणालाही इजा न पोचो, विशाळगडला जी काळीमा फासणारी घटना झाली आहे ती परत एकदा विशाळगड लोकांसाठी, पर्यटकांसाठी, भक्तांसाठी, तसंच उरुसला येणाऱ्या सगळ्या मंडळींसाठी आणि खास करून विशाळगडवरती जाणाऱ्या तमाम लोकांसाठी विशाळगड परत एकदा सुरू केला पाहिजे। विशाळगडच्या अवतीभोवती जितके लोक विशाळगडच्या परिसरामध्ये स्वतःचं पोट भरवतात, म्हणजे ते झुणका भाकर विकणारी असो, पिठलं भाकरी विकणारी असो, ताक, मठ्ठा, लिंबू सरबत, वडापाव विकणारी लोक असो, तिकडे वर जाणाऱ्या लोकांना सेफ्टी फर्स्ट एडचं काम देणारं असो, कोणाला इजा झाली तर मलमपट्टी करणारी लोक असो, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारे सगळे साहित्यकार, टुरिस्ट गाईड, हिस्टॉरियन्स, इतिहासकार हे सगळे असो, ही सगळी लोक छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत। ते कोणत्याही धर्माचे असो, ते कोणत्याही जातीचे असो। आणि जर सरकार एका बाजूनी म्हणत असेल की हे अतिक्रमण आहे तर ती कोर्टामध्ये केस चालू आहे, त्याच्यावरती कोर्ट एक पर्याय आणि कोर्ट त्याच्यावर निकाल देईलच। पण माझी सरकारला ही मागणी आहे की हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे जे गड किल्ले वाचवायचं काम करतात, तुम्ही अतिक्रमण म्हणून जर ह्यांना हक्कलपट्टी करणार असाल तर हे लोक जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांची देखभाल करून स्वतःचं पोटपाण्याचं काम करतात, त्यांच्या उत्पन्नासाठी तुम्ही काय वेगळं केलेलं आहे हे सरकारने सांगावं। राज्यामध्ये दिसण्यात आली ही चर्चा सोशल मीडिया, व्हॉट्सॲपवरती आहे, ती खरी कुठे झालेली नाही आहे। पोलीस प्रशासनाने जर मला नोटीस काढली असती तर ते मला नक्कीच माहिती असतं, पण ही सगळी चर्चा खोटी। पोलिसांनी आपल्याला काही फोनवरून विनंती केलेली आहे का? काय सध्या मला पोलिसांकडनं किंवा कोणताही फोन आले नाही आहे। आमचे सहकारी हे पोलिसांच्या संपर्कामध्ये होते आणि पोलिसांनी आज त्या कार्यक्रमाला गो अहेड दिलेला आहे। येत्या निवडणुकीच्या संदर्भात आणि पुढे वंचितमध्ये काय राज्यामध्ये बांधणी चालू आहे, कशा पद्धतीने हे बघा, वंचित बहुजन आघाडी स्थापनच याच्यासाठी दिली आहे की आजकाल नवीन चेहऱ्यांना, सर्वसामान्य कुटुंबातनं येणाऱ्या, कष्टकरी कुटुंबातनं येणाऱ्या, वंचित कुटुंबातनं येणाऱ्या, वंचित घटकातनं येणाऱ्या लोकांना निवडणुकीमध्ये किंवा राजकारणामध्ये स्थान नसतं। आणि ह्या लोकांना स्थान उपस्थित करून देण्यासाठी, त्यांच्यासाठी सत्तेचे दरवाजे उघडून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी हा पक्ष सुरू केलेला आहे। आणि येत्या काळामध्ये आपल्याला वंचितचे नवीन चेहरे नेतेपदी बसताना दिसतील। आता सार्वजनिक निवडणुका ज्या आहेत, महापालिका असतील, जिल्हा त्या येऊ घेतल्या, वंचितची कशा पद्धतीची तयारी चालू आहे, काय सध्या? वंचितची जोरदार तयारी चालू आहे आणि तुम्हाला येत्या निवडणुकीमध्ये ते दिसेलच।